आज 3 वर्षातनं पहिल्यांदा मी माझ्या खास मैत्रिणीच्या घरी गणपतीसाठी आली आहे. काजल आणि प्रतीक या दोघांच्या घरी आपण आहोत आणि गणपतीचं 3रं वर्ष. खूप स्वागत दोघांचंही राजनी मराठीमध्ये. कसे आहात? बस एकदम फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? मी कमाल. कशी आहे? तुला माहिती आहे एकदम मस्त दिसताय या दोघं. गणपती स्पेशल लुक. कोणाला क्रेडिट आहे या लुकचं? मनूला, म्हणजे आपली जी मैत्रीण आहे ती श्री. सो ममिटा म्हणून तिचं पेज आहे. सो तिने आमच्यासाठी हे बनवलंय छान मॅचिंग, थीमला मॅचिंग. सो येस, हे आजचं अटायर आहे. आणि मी बघते प्रतीक सर पण एकदम कम्फर्टेबल. आता एकदम पेअरिंग वगैरे आणि सेम आउटफिट झाली आहे ना याची सवय सगळी. झाली आता फायनली आफ्टर 6 years आता हळूहळू होते. ॲक्च्युली अजून झाली नाही आहे, पण आता झाली आहे आता थोडी बहुत. खूप मस्त डेकॉर केलंय. हे सिद्धिविनायकचा गाभारा तुम्ही केला आणि 3रं वर्ष आहे. बाय द वे, ही आयडिया कोणाची आणि कुठून सगळं सुरू झालं की यावर्षी काय करायचंय? ओके, सो झालं असं की नेहमी मी फक्त फुलांची रास करते आणि यावेळेला मला असं वाटलं काहीतरी डिफरंट करावं. सो मी विचार केलाच होता की सिद्धिविनायक आहे आपल्याकडे आणि गेले 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षांचं आमचं नवस होता आमचा. सो मी म्हटलं की त्याचं आता आपलं शेवटचं वर्ष आहे, तर काहीतरी स्पेशल व्हायला हवं. सो माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की मला सिद्धिविनायकचं मंदिरच असं दिसेल तसं काहीतरी करायचं आहे. तर मी अगेन मनूला कॉल केला की यार असं काहीतरी करायचं, काय करायचं. तर तिने एका मित्राचा नंबर दिला मला, रोहन भारती म्हणून आहे, आणि त्याने मला हे मकर बनवून दिलं. आणि बाकी सगळं फ्लावर्स वगैरे तुला तर माहिती आहे आपण कुठून घेतो. ते फ्लावर्स आणले. नाटकाचे 4 प्रयोग होते. ते प्रयोग संपवून पुण्याहून इथे येऊन एका दिवसात हे सगळं सजवलं. आणि तुम्ही दोघंही सेम पेजवर येता का वेन इट कम्स टू गणपतीचं डेकोरेशन, की काय करायचं यावर्षी? ऑनेस्टली गणपतीचं डेकोरेशन हे पूर्ण तिचं कॉन्ट्रॅक्ट आहे. बिकॉज मी एवढा क्रिएटिव्ह नाही आहे ऑनेस्टली. सो ती जे काय करते मी तिला बस सपोर्ट करतो बस. सो म्हणजे असं होतं की पैसे इकडून येतात, डोकं माझं असतं आणि मेहनत पण माझी असते. मध्ये केलंस काजल? एका दिवसात एका दिवसात? 11 तास लागले. ओके सकाळी सुरुवात केली, रात्री संपलं. ओके. पण प्रतीक सर, तुमचे काही इनपुट याच्यामध्ये का काहीच नाही? फ्रूट्स थोडे बहुत, बट जसं की फिनान्स डिपार्टमेंट माझ्याकडून, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट तिच्याकडून, असं आहे. आणि मला आणखी एका दादांनी मदत केली. म्हणजे ते आमचे जे नेहमी मी तुला सांगते रामप्रसाद दादा, तर ते आमचे कार्पेंटर आहे खरं तर, पण ते दरवर्षी गणपतीला येतातच आणि मला हेल्प करतात. सो जे काही नाही का आपलं फिट करायचं आहे किंवा काय करायचं, ती मदत त्यांनी मला केली. म्हणून मला जरा जास्त इझिली ते करता आलं. आणि ना सगळेच बोलतात आणि आपण पण एक्सपिरियन्स करतो की गणपती बाप्पा येतो ना, तो आता सगळं छान करणार किंवा एक मस्त पॉझिटिव्हिटीच असते एन्व्हायरमेंटमध्ये इन जनरलच. मला सांगा, तुमच्या दोघांच्या बाबतीत ऐकायला आवडेल किती एक्साइटमेंट असते आणि ना त्या नावातच सगळे गणपती बाप्पा मोरया सेज इट ऑल इतकं पॉझिटिव्ह येते, राईट? तुम्ही कसं फील करत असता या दिवसात? इतकं जास्त म्हणजे असं वाटतं ना कधी येणार आहे, म्हणजे आतुरतेने वाट बघतो ना आपण बाप्पाची. तर मी 1 महिन्याभरापासूनच खूप जास्त अशी एक्सायटेड असते की आता काय करायचं, कुठली थीम असे करायची वगैरे, ते सगळं करते. आणि मग मला थीमनुसार माझे कपडे पण हवे असतात, तर त्याची पण एक तयारी असते माझी वेगळी. सो मी महिन्याभरापासूनच खूप जास्त एक्सायटेड असते. किंवा आत्ता मी ठरवणार की पुढच्या वर्षी काय करायचं आहे, हे मी आत्ताच ठरवून ठेवते. त्यामुळे मला ते इझी जातं, जरी काही बिझी स्केड्यूल असेल तरीही. बट एक्साइटमेंट लेवल इतकी हाय असते की मला रात्री झोप पण अशी जरा कमी झाली ना तरी दुसऱ्या दिवशी मी फ्रेश असते एकदम. पण सर, तुम्ही बिलीव्ह करत असाल ना की आता बाप्पा येईल आणि सगळं छान होणार? आमची तयारी ऑनेस्टली ती 1 महिना बोलते. आमचे 2 महिने आधीच डिस्कशन चालू होतात की काय थीम करायची यावेळेला, काय यावेळेला थोडंसं आपल्याला वेगळं करता येईल लास्ट इयरपासून. सो एक्साइटमेंट नेहमीच असते. आणि हा आमचा पहिला बाप्पा आहे. म्हणजे आम्ही 3 वर्षासाठी मागून घेतलेलं की माझं स्वतःचं जेव्हा घर होईल त्यावेळेला आम्ही गणपती बाप्पा आणू आमच्याकडे, आणि 3 वर्षासाठी. आणि 3ऱ्या वर्षी आता होता होता आम्हाला त्यांनी अजून एक नवीन घर घेण्याची ताकद दिली आहे. सो ते जेव्हा नवीन घर झालं, रेडी झालं, त्याच्यानंतर पण आम्ही अजून 3 वर्ष ठेवणार आहे गणपती बाप्पांना. खूप छान न्यूज सांगितली ह्यांनी आत्ता की आणखीन एक नवीन घर. खरं तर ना, मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेणं हे बिलकुल पण आता सोपं नाही, बिकॉज खूप गोष्टी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. काजल, 3रं वर्ष आहे हे गणपतीचं आणि जाता जाता आणखीन एक सरप्राईज, आणखीन एक गिफ्ट तुला बाप्पाने दिलं आहे ना. ग्रेटफुल आहे? खूप जास्त ग्रेटफुल आहे. म्हणजे त्याला न मागता किंवा त्याला फक्त एवढं म्हणलं ना की बाबा तू लक्ष ठेव आणि जे काही विघ्न असतील ना ते जरा दूर कर. तर मी तुला सांगते दर्शना, मला एवढा फरक दिसतोय ना म्हणजे आमच्या लाईफस्टाईलमध्ये, आमच्या ओव्हरऑल ग्रोथमध्ये, की
बाप्पाच्या कृपेने सगळं असं वरवर वरवरच जातंय. म्हणजे आता आम्ही या घरात राहतो, याच्यापेक्षा मोठं घर आता आम्ही घेतलंय आणि आम्ही 2 वर्षांनी तिकडे शिफ्ट होणार आहोत. आणि मी आत्ताच ठरवलंय ते की त्या घरी मी ह्याच्यापेक्षा ग्रँड करणार, आणखी छान करणार. सो बाप्पा देतात यार, म्हणजे तुम्ही मनापासून केली ना त्यांची सेवा वगैरे, की तुम्हाला मिळतं ते. आणि त्यासाठी खरंच खूप ग्रेटफुल आहे, खूप जास्त. आत्ता म्हणजे गेल्या वर्षी बाप्पा आले ते आता इथपर्यंत वर्षभरात ना अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात की ज्या आपल्याला लर्निंग सुद्धा असतात किंवा एक समज आपल्याला देते किंवा खूप काहीतरी छान होतं. मला सांगा, या वर्षभराच्या पिरियडमध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही यावर्षी गणपती बाप्पाकडे थँकफुल आहात, ग्रेटफुल आहात? ऑनेस्टली जसं मी तुला सांगितलं की न्यू होम हे वर्ष ऑनेस्टली माझ्यासाठी खूप चांगलं गेलं आहे. कारण का मी ज्या काही लीग्स केल्यात आत्तापर्यंत तिकडे आम्ही सगळ्या त्या लीग्स जिंकलो आहे. सो गणपती बाप्पाची कृपा आहे आणि ऑब्व्हियसली ते आपल्याला चांगलं काम करण्याची माझं पण नेहमी हेच असतं की बाप्पाकडून मी फक्त एवढंच मागतो की चांगलं काम करायची शक्ती द्या, बस, अजून काही नको. आणि त्यांचा आशीर्वाद सदा पाठीशी आहे. आणि हे वर्ष आमच्यासाठी खूप टचफूट चांगलं गेलं आहे. पुढची सगळीच वर्ष छान जातात. काजल, काय काय? बघ, माझ्यासाठी तर तेच आहे की आमचं घर झालं, मोठं घर झालं आणखी, जी माझी खरंच आधीपासूनची इच्छा होती आणि ते झालं. दुसरी गोष्ट, बाप्पाने माझ्यातला पेशन्स लेवल फार वाढवलं आहे, मला हे वाटतं. त्यामुळे आय एम व्हेरी मच ग्रेटफुल. कारण तुला पण माहिती आहे, मी आता गेले वर्षभर काम करत नाही आहे सध्या. कारण का मीच ते ठरवलं होतं की मला काही दिवस हवे आहेत वेट लॉससाठी आणि हे सगळं. तर त्यासाठी मी 6 महिने घेतले होते, पण 6 महिन्यांहून जास्त. आता ॲक्टर्सची म्हणजे हेच आहे लाईफ. तर कधी काम आहे, खूप आहे, कधी काहीच नाही आहे. सो त्यासाठी जे पेशन्स लागतात ना, ते मला बाप्पाकडून मिळत आहेत. म्हणजे तो बरोबर माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. आणि मला असं खूप वाटतं की यावर्षी काहीतरी छान घडणार आहे. आणि जेव्हा मी पुढच्या वर्षी गणपतीला येईल ना, तेव्हा तुझ्या त्या नवीन कामासाठी आपण बोलत असू. आपण इतका विश्वास ठेवूया. पण थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या गणेशोत्सवाच्या. तू आल्याबद्दल. आता हिला गाणं बोलायला सांगूया काय? एवढी छान गाते ती. गणपती बाप्पा स्पेशल एक गाणं होऊन जाऊ. बरं, पहिल्यांदा थँक्यू सो मच की तू आलीस. म्हणजे फक्त इंटरव्ह्यूसाठी नाही, तर मला खूप हवं होतं की तू यावंस. आणि फायनली तू आलीस. मला मनापासून खूप छान वाटतं, कारण का आपल्याला माहिती आहे आपलं बॉन्डिंग काय आहे. आणि गाणं बरं मस्त काय एकदम. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.